कसे आहात मग सगळे? आले होते इकडं आज, कामावर गेले होते, लय दिवसातून कामावर गेले होते. जवळजवळ 12-13 दिवस झाले मी इथं घरीच आहे. कामावर गेले, काय तब्येत ठीक वाटाना, कामावून परत माघारी आले. मला तो विचार आला, म्हणलं चल आले इकडं ह्या साईडला आले इकडं, चल म्हणलं घरी तरी जाऊन येते. म्हणून इकडं आले होते, कामावर आले तर तिकडं जायच्या ऐवजी इकडं आले निघून. मग म्हणलं घरी जावं लागेल, म्हणलं लय झालं नाही इकडं आले. येते 8-15 दिवसांनी, महिन्याने, पण ह्यावेळेस काही इकडे येणं झालं नाही लवकर माझं, मग उशीर झाला यायला. मग आले, लय घाण झालं होतं. जाळ्या काढल्या, पुसून घेतलं आणि बसले जरा शांत. हे माझं स्वतःच आहे. 20 वर्षे काढलेत ह्या घरामध्ये, बरोबर 20 वर्षे काढलेत. बसते जरा. 20 वर्षे ह्या घरात राहिले मी. लेकरा लहानाचे मोठे ह्या घरामध्ये गेले. आणि त्याच्यानंतर पाण्याची सोय लागाना, पाणी नाही ना, पाण्याची सोय नाही म्हणून मी गेले मग तिकडे राहायला. पाणी जर असतं ना तर इथं राहिले असते. मला लाज वाटत नाही कसली, पार्टिशनचं घर असं नाही तर काय असं. आमच्या सासऱ्याने एवढं तरी करून ठेवलं आहे आमच्यासाठी, काय का असं नंबरमध्ये. म्हणून चला म्हणलं जाऊन नीटनाटकं करून यावं. असं पण घरात काही करमत पण नाही, तब्येत ठीक नाही तर करमत नाही घरामध्ये काय. मला इथं आले ना मला एकदम शांत वाटतं. इथं बसायला एकदम बरं वाटतं, मोकळ्या मनाने बसा वाटतं. इथं आपलं स्वतःचं आहे ना, किती केलं तरी. आणि खूप वर्षे काढलेत ह्या घरामध्ये. पाण्याची सोय नव्हती म्हणून गेले. आणि डोंगराच्या कडेला आहे घरी, एकदम डोंगराच्या कडेला आहे. डोंगराच्या कडेला आहे म्हणून पावसाळ्यामध्ये त्रास होतो, दगडं खाली कोसळतात. राहतात भरपूर लोक राहतात, काही घरं तोडले गेले ना इकडचे आजूबाजूचे. आणि थोडंसं मोकळं झालं वातावरण सगळे कोण, मग भीती वाटायला लागली. इथं तिकडं जाण्याचा विचार केला. म्हणलं झालं तिकडं गेलं पाहिजे म्हणलं. एखाद दिवशी काहीतरी आखरीत घडायचं आणि त्याच्यानंतर विचार करायचं म्हणलं आपण. त्यामुळं गेलो तिकडं राहायला. पण इकडे यावं लागतं. आता बघा आले तर एवढं शांत वाटतंय ना मला बसायला. मला इथं राहायला अजून आवडतं. पत्र्याचं पार्टिशन असलं तर काय झालं, बरोबर ना. मला कसली लाज नाही वाटत, ना कामाची लाज वाटत, ना घरादाराची लाज वाटत. मला माझा स्वभाव लय वेगळा आहे. आणि इथं कसं आहे, पाणी खालून एकदम डोंगराच्या कडेला आहे, एकदम वरच्या साईडला आहे. वरती येता 10-15 मिनटं लागतात वरती यायलाच. पाण्याची सोय नाही म्हणून पोरं म्हणले मग मी पाणी तुला इथून डोकं. पहिली सोय होती, दारात पाणी होतं, घरात पाणी होतं पहिलं. त्याच्यानंतर हे घरं तुटले ना, आणि मग पाईपलाईन तुटल्या. मग पाणी जरा डोक्यावर आणायला लागायचं, माझ्याच्याने होत नव्हतं ते. म्हणून तिकडं जाण्याचा विचार केला. तिकडं पण काही आहे ना, पोरं रमल्यात तिकडं. आता पोरं इथं यायला नको म्हणतात, पण मी आज पण मला म्हणले ना मला चल तिकडं राहायला जायचं, तरी मी राहू शकते. खूप आवडतं मला इथं. आणि इथं एवढं समाधान वाटतं तुम्हाला सांगू. इथं बसायला, बोलायला, शांतपणे विचार मांडायला एकदम शांत वाटतं. सगळं टेन्शन हलकं होऊन जातं. एवढंच आहे की डोंगराच्या कडेला आहे ना, म्हणून भीती वाटते जरा. वाघ वेगळे येतात तिकडवरती, म्हणून आता पोरांना पण सवय लागली तिकडं राहायची. पोरं राहते तर तिकडं नको म्हणतात पोरं, सवय लागली त्यांना. त्यांचं कसं आहे, एकदा लेकरांना सवय लागली ना राहायची, मग ते परत आता इथे यायला नको म्हणतात. नशिबाने हे घर आहे तर एवढं तरी करून ठेवले तुमच्यासाठी. नाही तर काही लोकांची अशी आहे मुंबईमध्ये ना स्वतःचं घर नसते, जागा लय हात आहे. पण माझं कधी जरी तिकडच्या भाड्याच्या घरातलं कधी पैसे नसले भाडं भरायला, तर हक्काने माझ्या घरात सामान आणून टाकू शकते. पण हे घर राहीन का जाईन त्याची गॅरंटी नाही, असं दुई आरती. म्हणून इथं पक्कं घर बांधता येत नाही, पक्कं घर बांधू शकत नाही, कारण की बेभरवशी जागा आहे. त्याच्यामुळं आम्हाला तिकडं पाऊल उचलावं लागलं. नाही तर बांधायला काय, आपल्या हक्काचं जागा जर असते ना आपल्या हक्काचं, तर बांधलं असतं इथं. त्याच्यामुळं बांधू शकत नाही घर आपण. आता झालं हे चाललं काम, तब्येत ठीक वाटाणं थोडीशी. कामात गेले तर काम पण होईना माझ्याच्याने. डाऊनच आहे तब्येत, जरा नॉर्मलच वाटते थोडीशी.
काम होईना माझ्याच्याने, म्हणून मी आले इकडं निघून. आणि घरात बसून बसून मला एवढा कंटाळा आला आहे ना, नको नको झालं आहे घरात बसून. म्हणून मी इकडं आले. म्हणजे शांतपणे जाईन, 3-4 वाजता घरी जाईन. म्हणजे ऊन खाली झाल्याच्या नंतर जाईन. बसते तोपर्यंत बसले तर म्हणलं आता काल पण काही व्हिडिओ बनवले नाही तर इथं आले तर म्हणलं 2-3 व्हिडिओ बनवा. इथं आले, इथं बनवते म्हणजे व्हिडिओ जाऊ. काम तर नाही आहे इथं, काय काम असणार आहे, पण इथं पसारा सगळं आहे. कपाट आहे, भांडे आहे, तर सगळं पसारा आहे. असं नाही की सगळं तिकडं गेलोत ना, तिकडं सगळा पूर्ण पसारा नाही नेला आम्ही. बाकीचा सगळा पसारा इथंच ठेवला. सगळा नाही पसारा नेला, तर थोडा थोडा पसारा नेलाय. नाही तर बाकी सगळं सामान इथंच आहे. काही काम पण नाही इथं. जाळ्या काढल्या, झाडून घेतलं. पाण्याचं टेन्शन इथं, पाणी डोक्यावरून पाणी आणायला लागतं. घर पोसायला पाणी पण नाही. थोडंसं बाहेर झाडू मारायचं पण लय ऊन झालं आहे. बाहेर पण मैदान आहे चांगलं बसायला, पण बाहेर जाता येईना आता, कॅमेरा चमकन ना म्हणून. बाहेर झाडू मारायचं आहे थोडंसं, इथं मारलं. घर लय छान आहे हे बघा. किती मला खूप आवडतं इथे. किती मस्त आहे. लादी वगैरे सगळं जिथले तिथं, कसलं टेन्शन नाही आहे इथं. आणि किती केलं तर आपलं ते आपलं असतं ना. आपलं स्वतःचं घर कशाला केलं. लग्न करून आले ते तेव्हा पक्के घर होते, तेव्हा असं नव्हतं. त्याच्यानंतर तुटल्याच्या नंतर ही आम्ही पत्र्याचे पार्टिशन बनवलं. हे तर आमचंच नाही, सगळ्याचे घर इथं असेच आहेत. तुटल्याच्या नंतर हे बनवलं. पहिलं तर सारवायचं होतं. आता 2-3 वर्ष झालं लादी टाकली आणि तुटले घरामुळे. आता इथं मला पोरं पण माझ्या इथं खूप आनंदाने राहायचे. त्यांना लय इथं राहायला आवडायचं. आणि दाजी जर इथं असले ना, ते इथंच असतात सारखे. काय सगळं जिथले तिथं, फक्त गॅस नाही आहे. गॅसने घेऊन गेले तिकडं. म्हणलं कशाला इथं राहत तर नाहीत आपण. 8-15 दिवसा पोरं हे सारखे येतात इकडं, पण गॅस वगैरे नाही आहे इथं. कशाला गॅस ठेवायचा म्हणलं, पोरं आले तर डबे घेऊन येतात. मग तिथं पाण्याची सोय नाही तर गॅस कशाला ठेवायचा म्हणलं. नाही तर पहिलं घरात नळ होता, दारात नळ होता. पहिलं घरात पाणी होतं. पहिलं ते तुटल्यामुळं पाण्याचं जरा हे झालं, टेन्शन झालं थोडंसं, घरं तुटल्यामुळं. म्हणलं जाऊ दे आता, इथून हल्ल्याशिवाय मार्ग नाही. म्हणलं मला पण होत नाही काम एवढं. डोक्यावर पाणी आणायचं, वरती चढायचं म्हणलं तर लय भारी. एकदम लाटच्या टोकाला घर आहे, डोंगराच्या कोपऱ्याला एकदम. ते वरती चढायचं उतरायचं भारी जायचं माझ्याच्याने. आणि शिवाय ह्यांची तब्येत ठीक नसायची, ह्यांना बरं नव्हतं वाटत. ह्यांना चालायचं, खाली दवाखान्यात जायच्या टायमाला उतरायचं, यांच्या लय जीवावर यायचं. म्हणून आम्ही फैसला घेतला की नका म्हणलं, चला तिकडंच. आणि बारीक पण नाही ना, एवढं मोठं पण घर नाही. पाहुणे रावळे कधी आले ना तर खूप प्रॉब्लेम यायचा इथं, असं व्हायचं. त्याच्यामुळं पोरांना असं वाटलं चला मम्मी बोलते ती बरोबर बोलते. पोरांचं लय चाललं होतं, चल मम्मी लय कंटाळा येतो. पाणी पावसाचं लय आवड काम आहे इथं. पाणी पावसाचे कसं दगडं कोसळतात वरून खाली, पावसाचे दगडं येतात खाली. आणि दगडं खाली आले की ते दगडांची भीती वाटते. मग आला एखादा घरावर दगड, हे काय पक्के घर आहेत का, भिंत आहे का, तेव्हा पत्राचं पार्टिशन, डायरेक्ट वरून दगड आलं तर डायरेक्ट खालीपर्यंत जाईन, शेवटपर्यंत जाईन तिकडं. डोंगराच्या कडाला खालीच उतरून सगळे घरं बिरत होते. म्हणलं नाही, आपलं आजच्या टोकाला आपलंच आहे म्हणलं. एकतर दुखण्याचा माणूस आहे घरात, इथून हल्लेलं बरं म्हणलं. त्याच्यामुळं आम्ही निघून आलो तिकडं. मग तिकडं गेलोत निघून.